आता बैठक घेतली, काय नियोजन ठरलंय मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाविषयी? आज आम्ही धाराशिवपासून सुरुवात केली. आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठीभेटी घेतली. काय होतं, त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही, मूळ विषय समाजासमोर मांडले नाही. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो तर गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचं. म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाडू, आपण लोक प्रत्यक्ष जाऊ, लोकांशी भेटी घेऊ. नुसतं मग ते काय होतं, भाषणं केले ना तर मागच्याला काय माहीत नाही, पुढच्यालाही काय माहीत नाही. म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष गाठीभेटीचा. आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आम्ही परवा मला वाटतं 7 तारखेला सांगलीला आहे, 8 तारखेला फलटणला आहे, 9 तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बेल्ट राहिला आमचा, पलीकडचा आम्ही घेतला आहे, आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतोय. मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आणि तुम्हाला होतो ना भविष्य त्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसलेला दिसणार. म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना, समुद्राच्याही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रूपाला चाललोय. नाही घेणार, 100% यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार. मराठे ओबीसीत सगळे तुम्हाला 29 ऑगस्टला आलेले दिसते. याआधीही तुम्ही मुंबईला गेला होता, आत्ताही जाणार आहेत, पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होतं त्याच्यामध्ये आता काही बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन? नाही, फक्त आता वापस यायचं नाही, हो बदल. आता माघारी फिरायचं नाही. आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी की अंतरवालीहून शेवगाव पैठण मार्गे, पांढरी पोलावून अहिल्यानगर, मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशेज घाटातून कल्याणहून वाशी असा मार्ग होता. परंतु आता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला, तर त्यांनी सांगितलं की ते माळशेज घाटात इतकं भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणार आहेत. तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हणलं तरी जागा नाहीये, लुटीत नेली पंक्चर झाली तरी जागा नाहीये, आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे. एखाद्याला चहा प्यायची जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही, काहीच नाही, म्हणजे गावच नाही. तर पोरांचं म्हणणं आहे की आपण शिवनेरीपर्यंत फायनल, आपण शिवनेरीहून चाकण मार्गे, तळेगाव मार्गे, लोणावळा आणि वाशी, चेंबूर, आझाद मैदान असं जाऊयात. आणखीन काय फायनल नाही केलं, पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल, कारण त्रास व्हायला लागल्यावर लय अवघड असतं. कारण जाणाराला आम्हाला माहिती त्रास किती होतो, इकडून बोलणाराला काय नसतं की आहे तीच राहून द्या, इतका वळणाचा घाट आहे, उखळलेला आहे. म्हणजे यापूर्वीच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते, परंतु आता जो आपण 29 ऑगस्टचा नारा दिला आहे, या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील लोकप्रतिनिधी सहभागी होते असं खात्री वाटते आपल्याला? ती होतील का नाही दादा मला नाही माहिती, पण तुमचा प्रश्न बरोबर आहे, होतील का नाही माहीत नाही, पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही 6 करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेलं आहे. आमचं कर्तव्य, आमच्या लेकराचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठ्यांचे आरक्षणामुळे. आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सरपंच, माजी सरपंच, सभापती, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, माजी अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या, आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहे. म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत. कोणाला सांगितलंय, पण आम्ही मुंबईला गेल्यावरती इकडंच गावात आला नाही, ते नगरसेवक असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, एकही माणूस सोडला जाणार नाही हे सांगायचा. आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष, सभापती, महापौर, नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायतचे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे, सगळ्यांना आवाहन करून सांगतो, आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या, नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू. लोकसभेमध्ये आपला इम्पॅक्ट दिसून आला, परंतु विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, काय सांगाल? मी विधानसभेत नव्हतोच दादा. नाही, तुम्ही नव्हता, पण समाज पण कुठल्या बाजूला, कुठल्या दिशेने झुकणार असेल? काय असतं, ज्यावेळेस आपण मैदानात नाही, समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली, त्यांना जे वाटतं त्यांनी केलं. लोकसभेला मैदानात होतो, करून दाखवलं. मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस, मी एखादा बोललो की ते करतो, मी खोटं नाही बोललो. आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पहिल्यापेक्षा 5 पट राहील, 5 पट जर पब्लिक पहिल्यापेक्षा दिसली नाही, आपलं तोंडावर नाव बी नाही घ्यायचं. तसंच विधानसभेला आपण नव्हतो,
बघूयात ना, आता पुढच्या निर्णयाचा आता नाही सांगू शकत, जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर. पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही, किंवा मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत 100%. 29 तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आहे. आतापर्यंत सरकारकडनं कुणी संपर्क साधला यावेळेस, किंवा काही बोलणं कुणाशी होतंय? नाही, संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही. मी आंदोलन करताना उपोषणला जरी बसलो, आपल्याकडे कोणी येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही. तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते, मी तसं करत नाही. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे, मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा, ही मला आत्मविश्वास असतो. माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकवितो. त्याच्यामुळं आम्ही यायची वाट नाही बघत, आम्ही वाट बघतो आता 27 ऑगस्टची आंतरवालीतून मुंबईकडे निघण्याची. आणि आम्ही निघतोय, ती येतील नाही येतील मला माहित नाही, पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्याच्या डोक्यावर पडलेला दिसणार. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत, त्यासाठी कुठेतरी ओबीसीचं आरक्षण जे आहे कायम ठेवण्यात आलेलं आहे. 27% ओबीसी आरक्षणाचा वाटा सरकारनं त्याच्यासाठी दिलेला आहे. काय नेमकं आपण कसं पाहता याच्याकडे निवडणूक आता काय असतं, न्यायदेवतेपुढे आपण काय बोलणार, न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं आणि तीच लोकशाही रूल आहे, आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यात काय तर ओबीसी त्याला आता आम्ही कोण येत नाही, ओबीसीचे पण चांगलं आहे ना. किती फायदा होईल तुम्हाला? आता मराठा समाज देखील पूर्वीमध्ये मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, आपण आंदोलन देखील ओबीसीमध्ये गेलेला आहे, कसा फायदा होईल? आता व्हायच्या अगोदर कसं सांगता येईल, झाल्यावर सांगणार तुम्हाला आकडा इतके झाल्यावर. आणि ते दिसतंय बी, मीडियाच्या बांधवात दिसतं, सोशल मीडियावरती दिसतं. पण एक सांगतो, आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाचं लेकराचं खूप कल्याण व्हायला लागलं. नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पोरं चालली, ती मात्र मला समाधान. 58 लाख नोंदी, 3.25 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणाचे राहिलेले ह्या 29 ऑगस्टच्या झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे. एक बी ठोक नाही. सरकार येऊ दे, त्यांना काय यायचं तरी येऊ दे, फक्त धाराशिवमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून म्हणतो, आता चूक करायच्या आणि आडं पडायच्या भानगडीत सरकारने पडायचं नाही. एकदा झालं बस, सहन केलं, तुम्ही आमचे डोके फोडले, गोळ्या घातल्या, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. नसता चढ. दादा, नेमकी आरक्षणाची किती टक्के आरक्षण हवं? आता तुम्ही निघताय नव्यानं, मुंबईला परत नव्यानं सुरुवात करताय. परत प्रश्न हा विचारतो की सरकारला पण हे कळायला पाहिजे किंवा तुमची मागणी देखील कळतो, किती टक्के आरक्षण हवं आणि कुठल्या कोट्यातून कसं आरक्षण हवं आहे आपल्याला? टक्के फक्के नाही. मराठा हा पूर्वीपासून ओबीसी, आमच्या 100, 150 वर्षाच्या नोंदी, टक्के टक्के नाही. ओबीसीतच पाहिजे ना, आम्ही ओबीसीतच आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आहे, राजेश्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो, ते झाले 2 भाग. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमुळं नाशिकपासूनचा, मुंबईपासूनचा, अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वाकीचा, शिलवाशाचा, तिथपर्यंत तो परगाणा होता, सगळे बसते. आणि आमचं 4थं म्हणणं आहे, आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं, ज्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं 10-12 मंत्र्याचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आद्यदेश काढा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख. आता 58 लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक ही JR पण घेणार, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण घेणार आणि 3ही गॅजेटियर घेणार. सगळ्या केसेस पण मागं झालेल्या पाहिजेत सरसकट. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे. ज्या 8-9 मागण्यात ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात, त्यामुळे सांगून मी बी कदरून गेलोय. आता ही शेवटाची आरपारची अंतिम लढाई आहे. मराठा बांधवांना सांगतो, अंतिम आरपारची लढाई. इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे. आता होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे, याचे साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष मुंबईत येऊ, जे वाहन असेल ते सुरू करा. आता नवीनच पवारांनी स्कीम काढली, माझ्या कानावर येते मला माहित नाही, एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. आता मला माहित नाही, पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी. मराठ्याचे पोरं करते ते एकदा तरार लागल्यावर. कारण कसल्याही मतदारसंघात गेलं, 1-1.5 लाख मराठ्यांची लोकसंख्या, लाख बरंच धरा,
त्यातल्या अर्ध्या, चला 80-90 हजार धरा, अर्ध्या जरी धरलं तरी 50,000 मराठ्याजवळ सहज गाड्या आहेत. आपण आपली मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायचं. ही मोहीम चांगली आहे. फक्त पुन्हा एक सांगतो, गुंतून पडू नका. सणवार एक पोळी खाताल, भजे खाताल, सण पुन्हा येईल, पुन्हा करता येईल. नोकरी शिक्षण जर एकदा गेलं ना, आरक्षण जर गेलं ना, उभ्या आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटलं होणार. त्याच्यामुळं सणवार उत्सव करा, पण कमी प्रमाणात करा. आणि आपण सगळे मुंबईकडे चला. 3-4 दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे. तुम्ही सगळेचे सगळे चला. शेवटची फायदा नाही, खेळानं जाऊ दे. एकदा काय होते, घुसा सगळेच मुंबईत. दादा यातून आरक्षण त्याला घेऊन जोडूनच प्रश्न आहे. मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो JR दिला, त्या JRात तरतूद होती. मग आता तो JR वेगळा आहे का, आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का? काय नेमकं थोडं त्याच्यातलं कसं हे आहे? दादा काय असतं, पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी आणि सगळे सोयरे पण. आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही, तर त्या कायद्यानुसार 2012च्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे, जे ओबीसी आरक्षणाला मान्य, नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते. मग ते विशेष मागासवर्ग असो, मागासवर्ग असो, मागास प्रवर्ग असो, त्याच्यात बसणारे सगळे 27% ते 32% आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे. का घ्यायचे? ते सोयरे असे घेता येत नाहीत, तर काय घ्यायचं की त्यांचा यांचा व्यवसाय एक पोटजाती ही उपजाती. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही, त्याचा रोटीबेटी व्यवहार पण होतो. त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत, व्यवसाय पण सारखेच. मग निकष काय ओबीसी आरक्षणात? मराठ्यांची कुणबी नोंद निघाली, त्याचे सोयरे म्हणजे त्याचा सगळे सोयरे म्हणजे काहीच अर्थ वेगळाच काढत येत की आईला जाताच येत नाही, आईचे नातेवाईकच घेत, म्हणजे बुद्धिभेद करायचा. आम्ही दिलेली आहे, आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही दिलेली आहे. मी एकट्याने दिलेली नाही. त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होते. असं माहिती, बरं झालं तुम्ही लय महत्वाचा प्रश्न विचारला. माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा. तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते, तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते, कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे पण अभ्यासक होते, सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते. तिथं ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते. सगळ्यांनी वाचलं हे ठेवायचंय का, सगळ्या सोयरीच्या अधिसूचना कसं आहे काय. जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ 3-3:30ला हो म्हणलेलं जायचं. असं 11 वाजल्यापासून पाठ 4 वाजेपर्यंत खलबत सुरू होईल. त्यामुळे सगळ्या सोयरीची पण अधिसूचना काढली, तिची पण अंमलबजावणी घेणार आहे. हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. मराठा आणि कुणबी हे पण घेणार, गॅजेट सुद्धा घेणार, मराठवाड्याच्या हैदराबाद गॅजेट सहित पुरं घेणार. यावेळेस मी मुंबई सोडणार नाही, मराठ्यांनी सुद्धा सोडायचं नाही. फक्त मराठ्यांना पुन्हा विनंती आहे, वेळ ओळखत चाला, संकट ओळखत चाला, कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे. आणि तुम्हाला संकेत देतोय, हीच योग्य वेळ आहे. आता मराठ्यांनी मुंबईत 29 ऑगस्टला एकजूट दाखवायची आणि गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची. मराठा हरवून देऊ नका. शेतकरी मराठा, व्यावसायिक मराठा, डॉक्टर, मास्तर, वकील, छोट्या मोठ्या टपऱ्यावाले, हॉटेलवाले, रिक्षावाले, जीपवाले, टेम्पोवाले, एसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर, माथाडी कामगार, डब्यावाले, अख्खेच मुंबईकडे एक 2-3 दिवस काम बंद ठेवा. मुंबईकडे फक्त 29 ऑगस्टला आझाद मैदानला 10 वाजता आम्ही बसलो, आशीर्वाद द्या तुम्ही वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली. आणि दिलेला शब्द मराठ्यांनो प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे. तुमच्या लेकराच्या बाळासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी जडतो. तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीन. 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातले. आणि आता तुम्हाला शब्द आहे, 100% राज्यातल्या मराठी आरक्षणात घालणार. फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं. भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे. देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्याला सरसकट आरक्षण देतील का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मुस्लिम आरक्षणासंदर्भात आपलं काय होत आहे? त्यांनी दिलं नसतं ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं, पण मराठेच ओबीसीत आहेत. 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेटियर आहे.
कसं काय देणार नाही? त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही. 1.5-2 वर्ष वेळ दिला. 29 ऑगस्टला 2 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतात. पूर्ण वेळ दिला आम्ही. कुठंही सरकारचं वेटीच धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही. त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा. 2 वर्ष दिला, आता 1 घंटा सुद्धा देत नसतो. एकदा जर मी अंतरवाली सोडली, पुन्हा वेळ नाही, मंत्री येऊ नाही, तिकडे संत्री येऊ नाही तर भंत्री येऊ, पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती. त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक जे आर काढावा, गॅजेट लागू करावं, मोकळं व्हावं आमच्या 8-9 मागण्या देऊन. मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये. तर या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती मराठा समाजाची आहे. लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजाचे, पण ते का आवाज उठवत नाहीत? समाजाबरोबर काय येत नाही? तीच तर अडचण आहे ना आमची. तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत, काय करावं? तीच प्रॉब्लेम आहे. आता ती येत नाहीत, त्याला आम्ही काय करावं? पण आता आम्ही सिद्ध केलंय ना, गोरगरिबांची लढाई गोरगरिबाला लढायची, जिंकायची. कोणत्या आमदार मंत्र्याचं ऐकायचं नाही. पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, जर का एखादा आमदार कोणाला कुजबुज लागली, कार्यकर्त्यामार्फत जाऊ नका मुंबईकडे, फक्त मला नाव सांगा, त्याचा बाजार उठेला म्हणून समजायचं. मंत्री आमदार कुणी पण असू द्या, पण मराठ्यांनी एखाद्या नेत्याचं ऐकून मुंबईला यायचं टाळायचं नाही. स्वतःच्या लेकरा बाळाचं वाटोळं करू नका. मला 1-2-3 दिवसापूर्वी आणखीन एक गोष्ट कळाली. काही जण असं म्हणतात की आमचे 10-5 लाखाचे काम आहेत त्यांच्याकडं, म्हणून आम्हाला येता येत नाही आणि किंवा मग विरोध दाखवल्यासारखं करायचा. अरे तू मराठ्याचा आहे, 10-5 लाखासाठी तो एकट्याचं कल्याण अख्ख्या गावातल्या मराठीत वाटोळ करतो तो एकट्यासाठी. हे असले पेरणाऱ्याचे पण नावं सांगा मला. एक जणाचं माहीत झाले, त्याचा बाजार आठवड्यात उठतो मी. कारण हे आमचंच काही मराठींचे म्हणजे नाही ते 10-5 लाखाचं काम होतं, मला मिळालेलं आहे, त्यांच्यामुळं मग कल्याण होतंय. आणि मग काय करणार तो एकट्याचं कल्याण होईल, पण बाकी पुरं गाव मारतो का? 6 कोटी मराठे का फाशीवर देतो का? आणि मराठ्यांनी समजून घ्या, आपला नेता मग तो नगरसेवक असन, सरपंच असन, जिल्हा परिषदचा मेंबर असन, तो सभापती असन, तो जर तुम्हाला म्हणला मुंबईला नको जायचं, आपलं इकडं सरकारमुळे चांगलं होतंय, आमकं होतंय, सरकारमुळे तो चांगलं होतंय म्हणा, आमचं नाही. तो एकट्याचं कल्याण होईल, पण आमच्या सगळ्या लेकराचं वाटोळ करतो का? तो या संघ राहिल्यामुळे आमच्या पोराचं नोकरी लागणार का? तो ह्यामुळं राहिल्यामुळं आमच्या पोराला शिक्षण मिळणार का? फीसमध्ये माफ मिळणार का? घरकुलं मिळणार का? राज्याच्या केंद्र सिंचनाच्या कृषीची योजना मला मिळणार का? पंचायत समिती जिल्हा परिषद योजना मिळणार का? याचं उत्तर आहे नाही मिळणार त्या संघ राहिल्यामुळे. त्याच्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे. सगळ्या सुविधा घेता येतात, नोकऱ्या घेता येतात. हे मराठ्यांनी समजून घ्या. नेत्याचं ऐकून घरी थांबू नका, तुमच्या पोराचं वाटोळ करू नका. आता आणि याला एक जोड आहे दुसरा, तेवढं सांगतो आणि थांबतो. याला एक जोड आहे. काही सत्ताधाऱ्यातल्या लोकांचे मला फोन येतात, तुम्ही बघत बसता येऊन बी भेटतात काही, पण काही जरा दबत आहेत. ते फोन करून सांगतात आम्ही तुमचं दिसत नाहीत बा, असे खौडगांडीचं सरकार आहे. आता त्याचे जे शब्द ते सांगतो बरं का, मग मी माया परत तोंडात मागं लागता माया. ते म्हणले लय ते खौट आहे, लय ते खुनशी धावण्याचं आहे, ते इकडं तुमचं घेतलं ना ते आमचं काडी घालतंय. आम्ही तुमचं दिसणार नाही, पण मुंबईत आम्ही तुमच्या संग दिसणार. असे सुद्धा मराठी आहेत. तालुक्याचे कार्यकर्ते सांगायलो ना, सांगायलो तुम्हाला माहिती मी नाव भावाला पण होत नसतो. आपलं धडक आहे त्याचं काय, ते गाव लेवलचे तालुका लेवलचे कार्यकर्ते, त्याचा स्थानिक आमदार तिथून तर नाही घालू शकत. तो घातला म्हणजे मंत्री आला, मग मंत्री आला, मग ते देवेंद्र फडणवीस सांगितलं माझं मंत्री म्हणला की म्हणजे खालचे कार्यकर्ते जे असतात ना, जिल्हा परिषदेचे, पंचायत समिती, सभापतीचे लेवलचे, म्हणजे जायला 10-5 लाखाचे कामं गुंतलेले, पण आम्ही येणार. मगाशी तुम्ही आमदारांच्या बाबतीत बोलत होते, कोणत्या आमदार सूर जो होता राज्य पातळीवरचा सूर होता तुमचा, राज्यात लेवलवरून काड्या घातल्या जातात असं तुमचं म्हणणं. काड्या घालणारा कोण काडी बाजार असे किती आपण स्पष्ट बोलण्यासाठी परिचित आहे. मी असं सांगितलं की जे दुसरी बाजू सांगितली तुम्हाला की मला काय असे फोन येतात की आमच्यात काड्या घालतात, खुनशी बुद्धीचे सरकारमधले मराठ्याचे येऊन सांगतात आम्ही सत्तेत असल्यामुळं, पण आम्ही तुमचं आता दिसणार नाही. आता म्हणजे आम्ही असं फिरतो असे, पण मुंबईत दिसणार, इथं नसणार पण तिथं असणार, असं त्यांनी येऊ सांगितलं. त्याच्यामुळं मराठी आतून सगळेच पुन्हा एक झालेत. जरी काही दिसत नसले तरी काही काड्या करतात. काड्या करण्याचा बाजार उठायला मी आहे ना. फक्त मराठ्यांना पुन्हा ते सांगतो की बाबा हो, जर एखाद्या नेत्याचं ऐकतात, एखाद्या सदस्याचं ऐकतात, तुमच्या लेकराचं वाटलं होईल, ते मोठं होईल एकटं. त्याच्या एकट्यासाठी का पुरं गाव मारायचा का तालुका मारायचा? आमदार असेल तर ते एकटा सुधर. तालुक्यात मी बघा तुम्ही, एक आमदार जर झाला
एका गावात लय झाले तर 2, 100 गाव झाले तर 100-150 लोक सुधारित आहे. सुधारित आहे ते बी काम दिलेले का त्यांनी जर 20-30 लाखाचे काम दिले तर त्याला आल्याला ना पहाड गाड्यातच घालतो. तुझी सभा लावली की लाव गाड्या, तुला नव्हतं काम दिलं. मग बरेच सरपंचांनी वावरही केले, बरेच जिल्हा परिषद सदस्यांनी वावरही केलेत. हेच नेते येतात आणि हेच पुन्हा त्याला वाटोळ करतात. त्यामुळे सुधरत कुणी नाही. आरक्षणातून आपले सगळ्याचे लेकर सुधारणार आहेत. आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सांगतो, सत्ता आली म्हणून लेकरं बाळ नाही सुधारणार. तुमच्या लेकी बाळीचे, तुमच्या पोराचे शाकशिव्या खाऊ नका. ते म्हणून बाबा तुमची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मोर्चात नाही गेलात, आंदोलनात नाही गेलात. मला आरक्षणाची गरज आहे, मला मोठं व्हायचंय, शिक्षक व्हायचं, डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, मला IPS दर्जाचा अधिकार व्हायचंय, IAS व्हायचंय, क्लास 1 क्लास 4चा अधिकारी व्हायचंय. आरक्षण असतं तर मी झाले असते. तुम्ही मोर्चात गेला नाहीत म्हणून सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, स्वतःच्या लेकराचं वाटोळ करू नका. तुमच्या स्टेटसप्रमाणे तुम्हाला लेकरं शिकावे लागते. त्याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. तुमच्याजवळ करोडोनी पैसा असला तर फक्त तुम्ही शिकू शकाल. पण 1% जर लेकरं उठलं तर तुमचं पोरगं तुमच्या डोळ्यात देखता MBBS झालेलं नसणारे, ते कलेक्टर PSI झालेलं नसणारे. चूक करू नका. सत्तेच्या मागं पळून स्वतःच्या लेकराचं वाटोळ कोणी करू नका. अख्खेच्या अख्खे विरोधी असतील, सत्ताधाऱ्यातले मराठी असतील, सगळे मुंबईला चला. शेतकरी मराठा मुंबईला चला, व्यावसायिक मराठी पण मुंबईला चला. तुम्ही मजूर असताल तरी मुंबईला चला. किती दिवस आता कंपन्यात आपण हमाली करायची, किती दिवस आपण आता कंपन्यात काम करायचं. आपल्या लेकरा बाळाचे, लेकी बाळीचे स्वप्न आहेत की अधिकारी व्हायचे. कधीतरी लेकराच्या सुखाचा विचार करा, समाधानाचा विचार करा. हे मराठ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, मी तळतळीनं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय मराठा बांधवांनो, तुम्हाला मायबाप मानलंय आणि तुमचा मुलगा म्हणून तळतळीनं काम करतो. रात्रंदिवस मी रातपाट तुमच्या लेकरासाठी झटतोय. एवढ्या वेळेस फक्त झटून राहा. काही मागत नाही तुम्हाला, 1 रुपया आठाणा मागत नाही. आपण आपल्या गावात गाड्या लावा, वर्गाण्या करा, आपण आपल्या गाड्या सुरू करा आणि मुंबईकडे निघा. एकही मराठ्यांची कर्मचाऱ्याची सुद्धा गाडी घरी ठेवू नका. अधिकारी जरी असेल, एखादा पोलीसमध्ये आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा कलेक्टर आहे. अरे आरक्षणच नसलं तर तू झाला कलेक्टर, तो पोरगं नाही व्हायचं. तो पोलीस आहे आणि पोलीस झाला, तो एखादा अधिकारी झाला, तू जिथं लागला तिथंच रिटायर होणार, तू बढती मिळणार नाही. आरक्षणाची आवश्यकता आहे. थोडं भानावर आहे सगळेजण. व्यावसायिक असेल एखादा, त्याजवळ करोड रुपये, तू 5 करोड घालशील शिक्षणाला, काय उपयोग आहे? 1% हुकलं तर. मी एक उदाहरण सांगतो, फक्त नाव विचारू नका, तुम्ही लय नावाचं मागा लागत होतो. तुम्हाला एक नाव सांगतो. माझ्याकडे एक माजी मंत्री आला आमच्या तिकडं. त्यांनी सांगितलं, पोराची परीक्षा 6 महिने अगोदर झाली, 6 महिने त्याचं प्रमाणपत्र निघालं. त्यानंतर वेळ झाले म्हणे, हेच प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघालं असतं, माझं पोरगं कलेक्टर झालं असतं, लहान पोर. ही सत्य हकीकत. म्हणून मराठा समाजाला माझी वेळोवेळी विनंती आहे, अशी संधी पुन्हा येणार नाही. 75 वर्षात पहिल्यांदा चालून आली. तुम्ही एकजूट राहिलात म्हणून असेच एकजूट राहा. एवढ्या वेळेस ताकद लावा. आपलं एकमेकाचं पटत नसत, चूक माझी एखादी असू शकते, चूक डोक्यात ठेवू नका, सोडून द्या. पण आरक्षणासाठी जरी एखादी माझ्याकडून चूक झाली असेल, एखादी तुमच्याकडून झाली असेल, त्या चुकीसाठी समाज वायाला जाईल, समाज बरबाद होईल, समाज हरल, असं पाऊल उचलू नका. सगळे मुंबईकडे चला. हे आता अंतिम फायदे आरक्षणच मिळवायचं, कोणी येऊ द्या आडवं आणि घुसायला मुंबईत चला. सरकारनं जर स्थानबद्ध किंवा नाकाबंदी केली तर काय इतक्याला करतील? इतक्याला एवढं सोपं आहे. मी दादा, सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, एकदा चूक झाली, मला म्हणून जरा हे म्हणले, मग मी एकदा तरायला लागलो ना, मला राग यायची इच्छा नसतो. मग एकदा आमचे डोके फुटले, आजही गोळ्या आमच्या अंगातल्या निघत. आत्ता सुद्धा अंतरवलीतल्या माय माऊली आमचा एक बाजावर झोपून येत. आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहे. कुणाच्या मांड्याला टाके घेतले, कुणाच्या 34 टाके डोक्यात पडले. ते आमच्या लक्षात पुन्हा येऊ देणार. ही जर विषय लक्षात आला ना, आमच्या डोळ्यात रक्त होतं. कारण आईला मारलेलं तुमच्यात सुद्धा कोणीच नाही बघू शकत. आमच्या मायमावल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले. ते विषय निघाला ना, माझं काळीच चिरल्यासारखं होतं. कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो. असं मारत होते की जनावराला मारत, दोन्ही हातानं मारत होते. ज्या ज्यावेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या, त्यावेळेस त्यांनी इटाने आणले आमच्या डोकं. आमच्याच इटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले. ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या, त्यावेळेस त्यांनी बंदुकीचे उलटे दस्ते करू मारले, म्हणून डोके फाटले लोकांचे. आमचे कुंकर फाटले. एक जणाचं होतं, आमच्या ताईचं नाक फुटून गेलं होतं. इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन, तमकं करीन. राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, पांढरा रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत नाही. गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं आता. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमची असं
देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो, ही धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय, कारण तुम्हाला ती खोड आहे. तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या, कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती, इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली. त्या लेकरांचा काय जीव मानला असेल. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडा ना, मराठी कोणत्याही लोकांना जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझं तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे गेले. दादा, मागे अशी एक चर्चा होती की राज्य सरकार सातारा गॅझेट असेल आणि हैदराबाद गॅझेट स्वीकारायला तयार होतं. तयार होतो अशी चर्चा आहे. नाही हो. शिरसाटांनी नाही, काय असतं करता. मग मी तुम्हाला मीडियाला का खोटं बोललो राव. तुमचा माहिती एवढा जीवन महा तुमच्या ते एका बातम्या येण्यापुरतं बोलत नाही, काय नाही. आम्हाला जे आमच्या गोरगरिबाचा प्रश्न मीडियावाल्याने लावून धरला ना, आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे उपकारच मानतो. प्रत्येक वेळेस मीडिया इतके झटून राहिलेत ते बिचारे की खरं सांगतो, त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण होणार असणार आहे कुठंतरी. इतके झटून राहिले. मी कधी खोटं बोलत नाही. मला सांगा, जर गॅजेट देत होते एका नोंदीसाठी तळमळ करतो. काल शिरसाट साहेबाला दिवसभर बेजार केले मंत्री महोदयाने तुमच्या धाराशिवसाठी, काल दिवसभर. आणि लातूर आपले सोलापूरसाठी काल सोलापूरला मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी बैठक घेतली. मी एका नोंदीसाठी जीव जातो समाजात. एवढं मोठं गॅजेट सोडीन मी, मला काय चावत होती. पण हे काय आता सरकारकडून बोलायचं म्हणल्याच्या नंतर आमच्यातच राहायचं आणि हळूच तिकडे जायचं, सरकारकडून बोलायचं. मला काय अडचण होत येत होते. बरं, मी पहिल्या दिवसापासून मागणी माहिती तुम्हाला खरं सांगतो. जाऊन द्या, तुम्ही विचारलं तुम्हाला टाइम दिसतो आता लय मोठा. हो द्या, काय होते मला लय मोठा टाइम. तिथं असं ठरलं होतं. शंभूराजे देसाई साहेब आले. बरोबर. मराठ्यांनी हे समजून घ्या, खोड कोण करतंय हे मग त्यांना गॅजेट देत होते. त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. हे म्हणले त्याच्यानंतर शंभूराजे देसाई साहेब आले 2-4 महिने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गॅजेट का आणणार हैदराबादून. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का. कोण म्हणतो ते टार फाल्या की गॅजेट देत होते. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. ते हैदराबाद सरकारजवळ आहे. केव्हा देत होते. तो ह्याजवळ पुस्तक आहेत लय मोठे, ते घ्यायला मोकळे येतोय. तो डोक्यावर हिंडी तशीच घेऊन कवर. असं कधी झालंय का. ग्रामसेवक ग्रामपंचायतने ठराव घ्यायच्या आधीच गावात रस्ता झाला, असं कधी झालंय का. नाहीच ना. ते कायद्याला मान्यच नाहीये. मग ते गॅजेट हे हैदराबाद. शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं तुम्ही हैदराबादचं गॅजेट का आणत नाही. ते हैदराबादला गेले. त्यांना गॅजेट दिलं नाही, कारण तिथल्याने सांगितलं तुमचे मुख्य सचिव पाहिजे. मग आमचे मुख्य सचिव, कारण त्या 8-9 हजार कॉप्या त्या अटेस्टेड करून द्यायच्यात. त्यावेळी पुन्हा आठवण करून देतो. बरं झालं विचारलं, सरकार बी जागा होईल तुमच्या एका प्रश्नामुळे. मग पुन्हा मुख्य सचिव त्यांनी नेले 2-3 महिन्यांनी आणि अंतरावली देऊन सांगितलं शंभूराजे साहेबांनी की आता आम्ही 8-9 हजार कॉप्या ऍक्सिडेंट करून आणल्या. ते इथे फुल्या वाचल्या सरकारने अभ्यास केला. पुन्हा समिती आली. समिती म्हणली आम्ही तुमच्याकडून घेत नाही. आम्हाला काय नेमलंय, मग आम्ही जाऊन आणणार. मग सरकारनं त्या ऍटेस्टेड कॉप्या शिंदे समितीकडे दिल्या. शिंदे समितीने घेतल्या. पुन्हा शिंदे समिती गेली, त्यांनी गॅजेट आणलं. म्हणजे मधुकर राजे आर्दड साहेब जे आयुक्त होते आपल्या मराठवाड्याचे, यांनी जाऊन आणलं. पुन्हा त्यांच्या नंतर दुसरी टीम गेली शिंदे समितीची, त्यांनी पण आणलं. आता त्याच्यावर 8-9 महिने झाला अभ्यास चालू आहे. झालाय त्यांचा अभ्यास. त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास पुरा झालाय. आताशी महाराष्ट्रात आणलंय आणि तुम्ही म्हणता देत होते. महाराष्ट्र सरकार जवळच नाही, देते कुठून. बरं, मी एवढं मोठं एका नोंदीसाठी होतो, एवढं मोठं गॅजेट सोडायला मला काही लागलं का. आता म्हणा हो तुम्ही मला गॅजेट देत होते घेतलं नाही. सातारा संस्थांचं म्हणा, मी तिन्ही घ्यायला लावली. दादा औंध संस्थांच्या नोंदी सुद्धा घ्यायला लावल्या. आता म्हणा, आता मराठा समाज मला म्हणू शकतो गॅजेट देत होते घेतलं, तर अन्न होतं घेता कुठून आणि दिल्यावर मला काय का होते होती दे म्हणून उद्या सकाळी. हा चला काय अडचण, कोण आहे त्याला म्हणा दी उद्या सकाळी. असं नाही होत. त्याला त्याच्यावर अभ्यास आता त्याने अहवाल केलाय. सरकारला देते, सरकार ते स्वीकारी. जसं की 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. तुम्हाला याच्यातले बारकावे सांगतो. आमच्या 58 लाख नोंदी शिंदे समिती मुदत संपत आली होती. शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता. आता त्या अहवाल सुद्धा 58 लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत 58 लाख नोंदी झाल्या. देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजाबी वरून आणला, आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो, कारण आता त्या अधिकृत झाल्या.
तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिल्यावर आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो. याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही. गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच पिरियड घ्यायला लागतो, इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा पिरियड घ्यावा लागतो, इंग्लिशवाल्यानेच इंग्लिशचा घ्यावा लागतो. दुसऱ्याने शिकून उपयोग नाही. तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता, कारण 2 वर्षात मी बी लई शिकलो. आता काय घेतलं थोडं थोडं त्यांनी शिकेलं मला, फडणवीस साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आड शिरायची कसं काय करते. मी हुकं टाकून थांबून गणिमिकाव्यानी 2 पावलं मागं सर, शांत राहून गेम कर, असं करीत करीत 3 कोटी घातलेत. राहिलेले तुम्हाला 29ला घालतो. फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो, हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी, तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो. एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवतं ताट बाजूला लोटा. सणवार काही नाही, सगळे मुंबईकडे चला. गणपती उत्सव आहे, मला आधी माहित नव्हतं. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती. गणपती येतात, मी म्हणतो का आपली हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्या ते करायचं करा. गणपती संघ घ्या ना, आमचा आम्ही घ्यायलो. आंतर बोलले चलो मुंबई, विसर्जन समुद्रात. आपले सगळेच गणपती तिकडे घ्या, काय आला ताण. 1 नको 2 नको. मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या बारीनं मुंबईत दिसत. काय अडचण आहे बा. दादा, आंदोलनापूर्वी जर सरकारनं चर्चेला बोलवलं आणि काही मार्ग काढतो असं म्हणलं तर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही चर्चा करणार का? तयारी असेल चर्चेची. तुमच्या पाया पडतो मला चर्चेचा असा कटाळा आलाय. तेच बोलत ते बी मी तेच सांगतोय, मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे. ते म्हणतात नोंदी सापडून द्या, मग देतो. आता 58 लाख सापडल्या, आता बोलायला जागा आहे का? मला म्हणले होते महादेव साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य, तर आपल्याला पुढे जायला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चराप्रमाणे करायचं असतं. बरं ठीक आहे बा. मग आता तवा नोंदीच नव्हत्या, आता 58 लाख आहेत. आधार पाहिजे ना, आता किती आधार पाहिजे? ट्रक भरून घेतो काय? आता 58 लाख नोंदी, बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं. कोणाचा आधार आहे हो? आमच्या 58 लाख नोंदीचा आधार आहे. आणखीन काय पाहिजे यांना? चर्चा फरच्या काही नाही. मी कदरून गेलो त्या चर्चेला, डायरेक्ट अंमलबजावणी हाय का नाही मुंबई सोडित नसतं आणि काही करीत नसतं. यांनी केलं ना, मग यांना कळत. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आधी 2 बसते का कोणी पोटचे पाहुणे घरं सापडायला लागलेत मुंबईत. काय निरोप काही आले त्याचे असं? नाही निरोप नाही. मी या दादांना मगच सांगितलं, मी यांनी प्रश्न विचारला होता त्याच वेळेस, की मी कधी आंदोलन करताना मी खरं सांगतो म्हणून यशस्वी झालो. अगोदर काही लोकांचं असतं दिसन सोडायला येतात. आपलं एक बी फोन दाखवायचा सरकारला, कधी येतो धडकून बसून जातो, मांडी घालतो लगेच, काच कोणती जाऊन पारडाच. हा तेव्हा इथून नको, कारण मला माझ्यावर विश्वास आहे, माझ्या समाजावर. तो समाज इतका कट्टर झाला ना आता, बघा बघा शान, मला खरंच शान वाटते. आणि तुम्ही असताल नसताल त्या समुदायाचं, पण एखादा समाज गरिबीसाठी लढत असताना त्याचा गर्वच मानला पाहिजे. हो. आणि मी जातीवादी नाही, अजिबात नाही. मी जातीवादी असतो ना तर तुम्हाला कालच ज्ञानेश्वरीताई मुंडेचं प्रकरण सांगतो, दिखाऊपणा केला असता 100%. काय आपल्या संग येत नाही, जाऊन तिकडं काय जायचं सगळं दिखाऊ करून नुसतं मोर्चात जायचं त्यांच्या. त्या ताईने मला 3 मागण्या केल्या की आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटून करायला सांगायचं, माझा नवरा कुणी मारला, माझं कंपळाचं कुंकू कुणी नेलं, माझे लेकरं उन्हात पडले, सासू सासरे म्हातारे मी कसे संबोधित केले, करता माणूस गेला मी कसं झालं, नुसते ढसाला रडत होते मागून. आणि मला SIT पाहिजे. आणि 3रं म्हणणं होतं त्यांचं की मला कुमावत साहेबच पाहिजे. 6 दिवसात एका फटक्यात तिने मी जागेवर दिलं. एकदाच सांगितलं फक्त त्यांना फोन करू, या मॅटरमध्ये मी उतरणार. ताईच्या 3 मागण्या त्या 2 दिवसात पुऱ्या करायच्या नसता, एवढंच म्हणलं नसता. मग आपलं कसं असतं, नाही ऐकलं मग आपलं याकडा दांडा. त्या ताईला न्याय मिळत, आपण सगळे सण सोबत. मी जातीवाद नाही करत, पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय. तुम्ही मला विरोध करू नका ओबीसीचे नेते. माझे गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत, कारण तुमचे लेकरं मोठे होताना आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावे. आज माझ्या गरीबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं? त्याला का फाशी घ्यायला लावता? त्याला का आत्महत्या करायला? ओबीसीचे नेते पुणे तिकडचा गप आहे ना, त्याच्यामुळे नाव घ्या ना. ते गप मला एक सवय, बोललो का मग झोडतो. पण ते बोलल्याशिवाय मी वाटत जात नाही. त्यांना जाणीव झाली तुमच्या ताकदीची. असं म्हणावं व्हायला लावलं लेकराबाळांच्या भांडणं नाही. त्यांना जाणीव झाली. भवितव्यासाठी आरक्षण पाहिजे, कायम तळमळीनं सांगतात. ओबीसी नेत्याने विरोध करू नका हे पण तुम्ही म्हणतात. मात्र हा विरोध राजकीय भूमिकेतून आहे का? हे आरक्षण आपलं शैक्षणिक
याच्यासाठीच का पूर्ण राजकीय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बी आहेत कारण दादा, validity होत नाहीये. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे बी भागीदार होते त्यातून हा विरोध होते सगळा आणि त्याबद्दल आपलं काय नाही मग आता त्यांच्या राजकीय भूमिकेसाठी आमच्या लेकराचं वाटोळ करता का? पण मी काय आम्ही कुणबी आहे त्याच्या ज्या सुविधा आहे मी ते घेणारच त्यात तर दुमत नाही म्हणजे ज्या सुविधा आहेत आम्हाला त्यात आम्ही घेणार. आम्ही एखादं वावर घेतलं आणि ते बागायतीच आहे आणि तुम्ही म्हणता ऊसच लावून कोण मग काय घेतलं ते असं कसं होईल? आम्हाला आम्ही जसे आमचं जसं प्रमाणपत्र आहे आमच्या जशा त्याच्या सुविधा आहेत त्या तर आम्ही घेणारच. का घेऊ नये का घेऊ नये त्यांनी विरोध करू नये. माझ्या गरीबाच्या लेकरात कल्याण होतं केलं तरी त्यांना एक संदेश गेलेला आहे त्यांनाही तो कळतोय. तुम्ही विरोध केला तरी आम्ही मराठीने आरक्षण घेतलंय आणि तुम्ही नाही केला तरी घेतलंय त्याच्यापेक्षा करूच नका ना. कशाला नाराजी पसरून घेता एकमेकात? असा मराठा गेलेलंच आरक्षणात गेला सगळं. थँक्यू थँक्यू. धन्यवाद.